जय शिवराय मित्रांनो, आपण आज किल्ले सोनगिरीवरती चाललेलो आहोत। सोनगिरीवरती जाण्यासाठी हा बीडवरून रस्ता आहे। माझं गावच बीड, त्यामुळे मी माझ्या गावाच्या रस्त्यावरून चाललो बीडगावरून। अतिशय सोपा आणि सरळ रस्ता आहे बीडवरून। दुसरा रस्ता आवलस पलसदेवीवरून सुद्धा आहे, पण हा माझा गाव असल्यामुळे मी इथूनच सुरुवात केली आहे। किल्ले सोनगिरी। माझे मित्र नागेश, सुमित आणि शुभम, आम्ही चौघे जण चालले होतो ट्रॅकिंगसाठी। किल्ले सोनगिरी किल्ला हा बोरघाटाच्या पायथ्याशीच बांधलेला आहे। खरं तर हा एक कर्जतचा टॉवर पॉइंट म्हणून बोलले जातात। या किल्ल्यावरती 2 टाके आहेत पाण्याचे, 2 हौद आहेत। एक हौदामध्ये पाणी मे महिन्यापर्यंत असतं आणि दुसरा हौद मातीने भरलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणीच नाही आणि काहीशी तटबंदी दिसते आपल्याला समोरच्या बाजूला। खूप सरळ रस्ता। हा इथे 2 रस्ते आहेत। या चिंचेच्या तिथून जर समोर गेला तर तिकडून सुद्धा रस्ता आहे आणि हा इथून राईटला इथून सुद्धा रस्ता आहे। इथून तुमचे 15 मिनिटं वाजतात। पुढून जर गेला ट्रॅकच्या तिकडून वडा खालून तर तिकडून तुमचे 15 मिनिटं जास्त जातात। त्याच्यामुळे या रस्त्यावरून आम्ही चाललेलो आहोत। एकदम सोपा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही। आता जास्त कोणी गेलेलं नाही, त्यामुळे जरा वाटेवरती गवत जास्त दिसतंय, पण खूप मस्त वाटतंय निसर्ग। मनात एक जिद्द ठेवली, आज जायची आहे। चौघेच निघलो। आतापर्यंत काही थकल्यासारखं जाणवतच नाही, तर मनापासून जेव्हा आपण कोणती गोष्ट करायला जातो तेव्हा आपल्याला हा डोंगर